आजचा कार्यक्रम हा वचनपूर्तीचा कार्यक्रम आहे। 2017ला मी ज्या वेळेला या भागामध्ये फिरत होतो त्याला माझ्या सर्व सहकार्याने या ठिकाणी सांगितलं की हा भाग पाण्यापासून वंचित आहे। एका बाजूला प्रचंड धरणं आणि दुसऱ्या बाजूला मात्र या भागामध्ये कायमस्वरूपी दुष्काळाचा परिस्थितीचा हा भाग आहे। तर त्याच्यावरती मार्ग काढण्याचा निर्णय झाला। तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला शब्द दिला होता, लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना ध्येयगटापूर पूर्ण करून देणार आणि त्यांनी तो शब्द पाळला। ज्यावेळेला मी कृष्णा खोरेचा उपाध्यक्ष झालो त्यावेळेला या भागाला पाणी देण्याचं काम या ठिकाणी मी केलं। खऱ्या अर्थानं या भागाचं पाणी आरक्षित कुठल्याच धरणात नव्हतं, परंतु कृष्णा खोरेचा उपाध्यक्ष झाल्यानंतर पहिलं काम जर काय केलं असेल तर कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या जलवाटपाचा संपूर्ण खोऱ्याच्या पाणी वाटपाचा फेर आढावा घेतला आणि त्याच्यामध्ये वर्णे तासगाव उपसा सिंचन योजना आहे। या सिंचन योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या 9 गावांच्या हक्काचं मालकीचं पाणी आपण दिलं। त्यावेळेलाही आम्ही जल्लोष केला। पैशाचा विषय होता। पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब झाले। मी त्यांना आठवण करून दिली, साहेब कसल्याही परिस्थितीमध्ये आपण शब्द दिला होता, कामं सगळी पूर्ण आहेत, त्याचे सर्वे झालेले आहेत, सगळं झालेलं आहे, MWRRA ची परवानगी काढलेली आहे, त्याला निधी दिला पाहिजे। साहेब म्हणले मी तुला शब्द दिलाय, तुला लागल तेवढा निधी देणार आणि आपण पाहताय जो विधानसभेमध्ये मी सांगितलं होतं निवडणुकीमध्ये 98% हा भाग सिंचनाखाली आणणार, आज तो शब्द माझा पुरा होताना दिसतोय। मी जबाबदारी सांगतो येत्या 11 महिन्यामध्ये या ठिकाणी पाणी येणार हा शब्द मी या ठिकाणी जनतेला देतो आणि हा सगळा भाग हा बारमाही भागात करणार आहे आणि हे सगळं पाणी जे पूर्णपणे सिंचनाचं पाणी आहे त्यामुळं शेतकरीचा सुखी आणि समाधान होतं। तर MIDC एक्वायरेशनचा विषय इथं वारंवार निघतोय, तर त्याच्या संदर्भात मी माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे। आज तुम्ही देवकरवाडी सारखं गाव पाहताय, गरीब जनता एवढी चांगली जनता आहे, रात्रंदिवस कष्ट करते। 600 ते 700 बोट आज या गावातल्या लोकांनी मारलेले आहेत। त्यांचा चरितार्थ हा कोथिंबिरीवरती चालतो। कोथिंबिरीचं गाव म्हणून महाराष्ट्रातलं फेमस हे गाव आहे। बहुतेक काही लोकांना माहित नसेल, पण त्यांनी येऊन पाहावं। ही गरीब कुटुंब रात्रंदिवस कष्ट करतात। इतक्या दुष्काळात सुद्धा आजच्या महाराष्ट्राला एक दर्जेदार या ठिकाणी कोथिंबीर सप्लाय करायचं काम करतायत। हे कल्चर डिस्टर्ब नाही झालं पाहिजे। माझं स्पष्ट म्हणणं आहे, आज आम्ही पाणी सिंचनासाठी आणलेलं आहे। इथला शेतकरी समृद्ध करायचा शब्द मी केलेला आणि पूर्ण करतो। हा रस्ता पूर्णपणे कॉन्क्रीटचा करणार आहे। देगाव फाट्यापासून ते अंगापूर हा पुढच्या टप्प्यातला मध्ये हा प्रकल्प मी टाकतोय। साधारणतः हा 36 किलोमीटरचा जो रस्ता आहे हा 2 लेन कॉन्क्रीटीकरण आपण करतोय। आता खिंड फोडलेली आहे, थोडी फोडलेली आहे, अजून मला ही खिंड खाली अजून एक 20 फूट खाली घ्यायचं आहे आणि हा रस्ता पूर्णपणे 100 वर्ष टिकेल असं कॉन्क्रीटीकरण करतोय। त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं हर्डल होतं देगावच्या गावचं, त्याच्यामध्ये घरं फार जवळ आली होती, पण देगावकरांनी ही साथ दिली आणि आता तुम्ही पाहताय देगाव तिथेही रस्ता आपण फार मोठा केलेला आहे। त्यामुळं पुढच्या काही 8 महिन्यामध्ये हाही रस्ता पूर्ण झालेला आहे। सिंचनाखाली येणारी काही गावं ही MIDC मध्ये घेतली जातात, त्याच्यावर शिक्के मारले, त्याबद्दल काय आपण? देगावचा शिक्का आम्ही उठवायला यशस्वी झालेलो आहोत। निगडीच्या शिक्क्यासाठी, वरण्याच्या शिक्क्यासाठी किंवा ह्या गावच्या शिक्क्यासाठी हायकोर्टामध्ये आमची केस प्रलंबित आहे। ज्या पद्धतीनं माननीय उच्च न्यायालयाने आम्हाला देगावला न्याय दिला त्याच पद्धतीनं निगडीला आणि इतर सगळ्या गावांना या ठिकाणी न्याय मिळाला आणि विश्वास मला वाटतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।